नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 2024 मध्ये जो तुमचा स्टेट कोटाचा जो अर्थात 85% कोटा मीन्स स्टेट कोटाचा जो राऊंड झाला होता त्या राऊंडला तुमचं कॅटेगरी वाईज लास्ट कॅन्डिडेटला किती स्कोरवरती कॉलेज अलॉटमेंट झालेली आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो तुमचं 2025 साठी। ओके, त्यापूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे जे काही अपडेट असतील बघा नीट 2025 ची काउन्सिलिंग आहे बघा एकदम रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज अलॉट होईपर्यंत सर्व अपडेट कुठे भेटणार तुम्हाला आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या चॅनलवरती भेटणार आहे। मग तुमच्या अपडेट मिस ना हो म्हणून काय करा, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेणे काही तुमचे काही अपडेट असतील ते तुमच्या इथून पुढे मिस होणार नाही। ओके, तर त्यानंतर बघा मी तुम्हाला आणखी काही दाखवतोय बघा, यांनी हे काही मी तुम्हाला स्टुडंट दाखवतोय बघा, यांनी काय केलेली आपल्याकडे काउन्सिलिंग केलेली विद्यार्थी मित्रांनो। हे बघा हे स्टुडंट दिसत आहे तुम्हाला, यांनी आपल्याकडे काउन्सिलिंग केलेली विद्यार्थी मित्रांनो आणि हे खूप चांगल्या कॉलेजला काय करताय त्यांचं कोर्स कंप्लीट करताय आणि आता नंबर आहे तुमचं, तुम्हाला पण काय करायचंय चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला काय करायचंय तुमचं कोर्स कंप्लीट करायचंय। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एमबीबीएस गव्हर्नमेंट एमबीबीएस चा काय कट ऑफ गेला होता स्टेट कोट्यातून, प्रायव्हेट एमबीबीएस चा काय कट ऑफ गेला होता, त्यानंतर बीएमएस बीएचएमएस गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेटचा कट ऑफ सांगणार, त्याच्यानंतर बीएचएमएस ओके आणि त्यानंतर बीडीएस ओके। तर सर्व ग्रुप ए साठी ग्रुप बी साठी जे काही कोर्सेस आहे त्यांचे सगळ्यांचे मी तुम्हाला कट ऑफ सांगतोय ओके आणि त्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार। बघा लास्ट इयर 2024 चा कट ऑफ आहे हा 85% स्टेट कोटा इन महाराष्ट्र, महाराष्ट्राचा काय 85% जो स्टेट कोटा होतो त्याचा हा कट ऑफ आहे बघा। तर आपण बघूया आता तुमच्या कॅटेगरी वाईज का किती रँक वरती किती स्कोर वरती स्टुडंटला कॉलेज अलॉट झालेले ओके। तर बघा ओपन कॅटेगरीसाठी आता आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस चा बघा आणि हे तुमच्या कॅटेगरी वाईज दिलेले। तर ओपनच्या स्टुडंटला या ठिकाणी 625 ला काय झालेलं होतं गव्हर्नमेंटचं कॉलेज अलॉट झालेलं होतं ओके। ईडब्ल्यूच्या कॅन्डिडेटला 606, एससीबीसीच्या कॅन्डिडेटला 610, ओबीसीच्या कॅन्डिडेटला 629, एससीच्या कॅन्डिडेटला इथं 537, एसटीच्या कॅन्डिडेटला 409 गव्हर्नमेंट कॉलेज बोलतोय हा, विजेच्या कॅन्डिडेटला 584, NT1च्या कॅन्डिडेटला 570, NT2च्या कॅटेगरीला 611, NT3च्या जो कॅन्डिडेट होता 616 या स्कोरवरती काय झालेलं होतं मित्रांनो लास्ट इयरला कॉलेज अलॉट झालेलं होतं। यानंतर हे झाले गव्हर्नमेंट एमबीबीएस। आता मी तुम्हाला सांगतोय गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा जो तुमचा लास्ट इयरचा जो कट ऑफ होता तो काय होता। जर तुम्हाला आमच्याकडे जर काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस साठी तर तुम्ही काय करू शकता आमच्या ऑफिसला पण व्हिजिट करू शकता। जो बघा तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खालून एक लाईन स्क्रोल होते बघा, त्याच्यावरती आमच्या जे ऑफिस आहे बघा त्या ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला त्या व्हॉट्सअपवरती मेसेज करून किंवा कॉल करून सुद्धा विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो। आणि जर तुम्हाला ऑफिसला येणे शक्य नसेल तर तुम्ही जो व्हिडिओ बघताय बघा त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनचं लिंक दिले बघा, तुम्ही त्या लिंक वरून आपलं ऍप डाउनलोड करून आमच्या सोबत ऑनलाईन पद्धतीने पण काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो काउन्सिलिंग करू शकता। मात्र 1999 प्लस जीएसटी एवढ्या कमी फीस मध्ये तुम्ही काय करू शकता आमच्या सोबत चांगल्या पद्धतीने काय करू शकता तुमची ऑनलाईन पद्धतीने काउन्सिलिंग प्रक्रिया पार पाडू शकता ओके। त्यानंतर बघा कॅटेगरी वाईज प्रायव्हेट एमबीबीएसचं बघतोय आपण आता। तर ओपनच्या कॅन्डिडेटला 596, ईडब्ल्यूएसच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी कोणतीही सीट अलॉटमेंट झाली नव्हती ओके। एससीबीसीच्या कॅन्डिडेटला 596, ओबीसीच्या कॅन्डिडेटला 596, एससीच्या कॅन्डिडेटला 530, एसटीच्या कॅन्डिडेटला 397, त्यानंतर विजेच्या कॅन्डिडेटला 578 ओके। त्यानंतर NT1च्या स्टुडंटला 559, NT2च्या कॅन्डिडेटला 597, NT3च्या कॅन्डिडेटला NTD ओके 596 या स्कोरवरती काय झालेले 85% कोटामधून विद्यार्थ्यांना काय झालेले लास्ट इयर 2024 ला कॉलेज अलॉट झालेले विद्यार्थी मित्रांनो ओके। त्यानंतर आपण बघूया आता गव्हर्नमेंट बीडीएस। आता बघा गव्हर्नमेंट बीडीएस साठी काय सीन होता ओके। जर या ठिकाणी ओपनचा विचार केला तर 581, ईडब्ल्यूएसचा विचार केला तर 540, एससीबीसीचा जर विचार केला तर 567, ओबीसीचा जर विचार केला तर 532 विद्यार्थी मित्रांनो ओके। त्यानंतर बघा एससीच्या कॅन्डिडेटला 454, एसटीच्या कॅन्डिडेटला 308, विजेच्या कॅन्डिडेटला 397, NTBच्या कॅन्डिडेटला 507, NTCच्या कॅन्डिडेटला 392, NT3च्या कॅन्डिडेटला 455 या स्कोरवरती काय झालेलं होतं विद्यार्थ्याला लास्ट इयर गव्हर्नमेंट बीडीएसच्या कॉलेजला काय झालेली होती सीट अलॉटमेंट झालेली होती विद्यार्थी मित्रांनो ओके। त्यानंतर बघा आता कॅटेगरी वाईज बघतोय आपण प्रायव्हेट बीडीएसचा आता ओके। तर बघा ओपनसाठी लास्ट इयरला 335 एवढ्या स्कोरवरती काय झाली कॅन्डिडेटला सीट अलॉटमेंट झालेली।
परत ईडब्ल्यूएस साठी इथे कोणतीही सीट अलॉट नाही झालेली प्रायव्हेट मधून. ओके, त्यानंतर बघा एससीबीसी साठी 269 वरती काय भेटलं होतं, प्रायव्हेट बीडीएस भेटलं होतं विद्यार्थी मित्रांनो. ओबीसीच्या कॅन्डिडेटला 321 वर भेटलं होतं, एससीच्या कॅन्डिडेटला 333, एसटीच्या कॅन्डिडेटला 263, ओके, विजेच्या कॅन्डिडेटला 329, एनटीबीच्या कॅन्डिडेटला 269, एनटीसीच्या कॅन्डिडेटला 336 आणि एनटीडी 334 या स्कोरवरती काय भेटलेलं होतं, प्रायव्हेट बीडीएस भेटलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा आता गव्हर्नमेंट बीएमएस किती स्कोरवरती भेटलेले, आता 85% कोट्यातून लास्ट इयरला. या ठिकाणी बघा ओपनच्या कॅन्डिडेटला 476, ईडब्ल्यूएसच्या कॅन्डिडेटला 453, एससीबीसीच्या कॅन्डिडेटला 350, ओबीसीच्या कॅन्डिडेटला 375 एवढ्या स्कोरवरती काय झालेली गव्हर्नमेंट बीएमएसच्या कॉलेजला सीट अलॉटमेंट झालेली. एससीच्या कॅन्डिडेटला 357, एसटीच्या कॅन्डिडेटला 278, विजेच्या कॅन्डिडेटला 455, एनटीबीच्या कॅन्डिडेटला 367, एनटीसीच्या कॅन्डिडेटला 365, एनटीडीच्या कॅन्डिडेटला 353 या स्कोरवरती काय झालेली लास्ट इयरला सीट अलॉटमेंट झालेली विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर काउन्सिलिंग करायची विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही काय करू शकता, आमच्यासोबत जोडू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमची जी प्रक्रिया आहे बघा त्या प्रक्रियेला खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता. बघा त्या परीक्षा नीटच्या एक्झामसाठी तुम्ही 2 वर्ष कोणी ड्रॉप घेऊन 3-3, 4-4 वर्ष लावलेले विद्यार्थी मित्रांनो आणि आता स्कोर आलाय आणि यामध्ये जर थोडीशी जरी मिस्टेक होते, तुमचं जर ऍडमिशन या ठिकाणी जर रद्द होतोय, कॅन्सल होतोय, कोणती एक लापरवाहीमध्ये जर आपल्याला ऍडमिशन भेटत नाही विद्यार्थी मित्रांनो, ही खूप मोठी चूक होते बघा. तर तुम्हाला आमच्या सोबत काय करू शकता, तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करू शकता आणि चांगल्या पद्धतीने चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन तुमचा जो कोर्स आहे त्याला खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा आता प्रायव्हेट बीएमएस साठी काय सीन आहे या ठिकाणी. बघा ओपनच्या स्टुडंटला 325 एवढ्यावरती काय झालेले प्रायव्हेट मध्ये बीएमएस ला ऍडमिशन झालेले. ईडब्ल्यूएस ला परत इथे कोणतेही अलॉटमेंट नाही. ओके, एससीबीसी ला 311, ओबीसी ला 326, एससी ला 340, एसटी ला 260, विजेच्या कॅन्डिडेटला 330, एनटीबीच्या कॅन्डिडेटला 325, एनटीसीच्या कॅन्डिडेटला 325 आणि एनटीडीच्या कॅन्डिडेटला 329 एवढ्या स्कोरवरती काय झालेले विद्यार्थी मित्रांनो कॉलेज अलॉट झालेले. परत एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या वर्षी पेपर सोपा होता, पेपरमध्ये घोटाळे झाले, तरी एवढा स्कोर होता, तरी एवढ्या कम स्कोरवरती काय झालेले स्टुडंटला अलॉटमेंट झालेली विद्यार्थी मित्रांनो. आता तरी बघा पेपर डिफिकल्ट आहे, तुम्हाला जर कमी स्कोर पण येत असेल विद्यार्थी मित्रांनो तर आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. आपण जेणेकरून जे काही प्रोसेस असेल बघा, जो तुमचा रँक येत असेल त्या रँकला मॅच करून कुठे तुमचा नंबर लावू शकतो, सगळी प्रोसेस चांगल्या पद्धतीने पार पाडूया विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचा जो नंबर आहे चांगल्यातल्या चांगल्या गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला लावून देऊ विद्यार्थी मित्रांनो. तर नक्कीच आमच्या नेक्स्ट स्टेप अकॅडमिक काउन्सिलिंग सेंटरला नक्की व्हिजिट करा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या खाली ऍड्रेस शो होतोय बघा. त्यानंतर बघा आता गव्हर्नमेंट बीएचएमएस याच्यासाठी काय सीन होता बघा. आता ओपनच्या कॅन्डिडेटला 341 या स्कोरवर अलॉट झाले, ईडब्ल्यूएसच्या 362, एससीबीसीच्या कॅन्डिडेटला 342, ओबीसीच्या कॅन्डिडेटला 336, एससीच्या कॅन्डिडेटला 407 विद्यार्थी मित्रांनो. ओके, एसटीच्या कॅन्डिडेटला 263, विजेच्या कॅन्डिडेटला 271, एनटीबीच्या कॅन्डिडेटला 334, एनटीसीच्या कॅन्डिडेटला 372, एनटीडीच्या कॅन्डिडेटला 334 या स्कोरवरती काय झालेले लास्ट इयरला कॉलेज अलॉट झालेले विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा आता प्रायव्हेट बीएचएमएस साठी काय सीन होता. तो ओपन साठी 230, ईडब्ल्यूएस साठी परत ओपन मधून प्रायव्हेट मधून कोणताही सीट अलॉटमेंट झालेला नाही. ओके, एससीबीसी साठी बघा 130, ओबीसी साठी 228, एससी साठी 234, एसटी साठी 165, विजय साठी 231, एनटीबी साठी 218, एनटीसी साठी 238, एनटीडी साठी 250 या स्कोरवरती काय झालेली लास्ट इयरला अलॉटमेंट झालेली विद्यार्थी मित्रांनो. ओके, जर तुम्हाला माहिती जर आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो पटकन नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती जे काही अपडेट असतील तुमची नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवरती भेटणारे विद्यार्थी मित्रांनो. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांना पण शेअर करा. भेटूया मग असेच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.